हॅलो. थँक्यू प्रसाद सर. थँक्यू सो मच. चांगला आवाज आपण खरं तर ऐकला. बदलापूर खरबई गावाचा एक सुमधुर आवाज. सातत्यानं आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकतो. आज देखील त्यांचा आवाज आपल्या स्पर्धेमध्ये आहे. अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरे तर ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण सकाळपासून ऐकतोय. ग्रीन सिग्नल गेम ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिलिंद. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. दोन्ही चांगले संघ आहेत. शॉर्ट पिच लेट हुक केलं होतं. क्षेत्ररक्षक चूक केली आहे. पहिल्या चेंडूवरती आलंच विकेट, परंतु इथून क्षेत्ररक्षकाने खरं तर चूक केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील या चुका झाल्या होत्या. अर्थातच सह्याद्री वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंकडून भरपूर कॅच ड्रॉप झाले होते आणि त्यामुळे मात्र सामना गमावला होता आणि सुरुवात त्याच पद्धतीची पाहायला मिळते आहे. मिलिंदच्या पहिल्या चेंडूवरती जेल सोडला आहे फलंदाजाचा. जबरदस्त फटका. कव्हर पॉइंटच्या दोन क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे, परंतु चेंडू सीमारेषा फार फरार 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू डिझर. जर का झेल पकडला असता तर या 4 धावा कदाचित वाचल्या गेल्या असता, परंतु ज्या छोट्या छोट्या मोमेंट आहेत ना, ते तुम्हाला पकडणं खूप गरजेचं असतात क्रिकेटमध्ये. जबरदस्त चेंडू टॅप केलाय हलक्या हातानं, तर त्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा धाडस त्या ठिकाणी होत नाहीये. दोन्ही फलंदाज तालमेल चांगला पाहायला मिळतोय. सुरुवात एकदम शांत गतीनं दोन्ही संघाची सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती झेल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू डॉट. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी दुपारचं सत्र आहे. आडवा बॅटनं शॉट पॉइंट लेगला, क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स 2 बॉम्ब चेंडू सीमा पार. हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. मिलिंदच्या आगेस ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता त्याच फलंदाजाच्या बॅटमधून हा चौकार. ठीक आहे. थँक्यू डिझर. थँक्यू सो मच. खराब गोलंदाजी आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला जातोय. आता सुरुवातीलाच खरं तर चांगला चेंडू होता, उसळी दिली आहे, परंतु तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक धावत होते चेंडूच्या मागे, परंतु शरद जिंकले. चेंडू सीमा पार चौकार. अजून एक चौकार आपण पाहतोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक किनचा राज. त्याच्या बॅटमधून आपण सलगचे 3 चौकार या ओव्हरमध्ये पाहिलेत. पहिला चेंडू डॉट, दुसरा चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. मिलिंदच्या अगेन्स्ट मात्र फलंदाजी केली जाते. शॉर्ट पिचचा बॉल हुक केले, जागा बनवले मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा मात्र या चेंडूवरती सहज रीतीने कंप्लीट होतील आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाची टोटल धाबसंख्या जाऊन पोहोचती आहे 14 वरती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. शांत गतीनं दोन्ही संघाची खरे तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. चल टीम मीटिंग कुठली करू नका प्लीज. दुसऱ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज
हरेश हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवरती आहे. विकेट आलेली नाही आहे. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली आहे. तो विकेटचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती कदाचित एक संधी होती पण तो झेल जर का कदाचित कॅरी केला असता तर धावसंख्या कुठेतरी रोखली गेली असती. तो झेल सोडल्यानंतर सलग आपण राजच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले. तब्बल 14 धावा पहिल्या सुरुवातीलाच, परंतु हरीशचा पहिला चेंडू दाटनं मध्ये सुरुवात या षटकाचे कमबॅकिंग षटक फेकायचं एखादं विकेट. क्या बात आहे, कमालीचं डिलिव्हरी, यॉर्क लाईन ब्लॉक केलं फलंदाज त्याला, सटीक लाईन लेंथ. खरे तर हरीश मागच्या मॅचमध्ये थोडंसं खरे तर त्याच्या आगेच फटकेबाजी पाहायला मिळाली होती, परंतु या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये थोडं चेंजअप केलं जात आहे. गोलंदाजी ज्या पद्धतीने ज्या दिशेने चेंडूची फिरकी होते त्या दिशेने मात्र आता बिवर असणं आखली जाते. शॉर्ट पिच लेनचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तर त्या आतमध्ये चेंडू उचलफेक होईल. सिंगल धाबा या चेंडूवरती मिळते आहे. चांगली सुरुवात शांत गतीनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये थोडंसं शांत केलं दोन्ही फलंदाजांना. ज्या मागच्या ओव्हरमध्ये त्या गतीनं धाबा आलेला ती गती कुठेतरी ह्या ओव्हरमध्ये धाबा थांबवण्यात यश प्राप्त केले गोलंदाज हरीशनं. चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते आहे. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक, जबरदस्त एअरफेट त्या ठिकाणी. शेवटच्या मोमेंटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, परंतु क्रीजमध्ये सुखरूप पोचतोय फलंदाज त्या ठिकाणी. जबरदस्त गुड बिटवीन द रनिंग असं वाटलं होतं, थोडंसं मागे राहिलं की काय, परंतु चेंडू थोडासा करे तर मी तर म्हणेन स्टंपवरती असतं तर कदाचित या ठिकाणी विकेटची संभावना असती, परंतु 2 धापा या चेंडूवरती मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जागा बनवली आहे फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडं 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आहे आणि अगदी जेडी गेले, पण खरं तर जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये चेंडूला काढले 4 धाब्यांसाठी चौकार. आमचे सन्माननीय सदानंद दादा निरगुडे यांच्या माध्यमातून खरं तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. गोलंदाजासाठी खरं तर एक सुवर्ण संधी आहे. एकूण धाबा आहेत ह्या 4 धाबे ना 25 धाबा ऑन द स्कोर गार्ड. 25 धाबा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 आल्या, या ओव्हरमध्ये 11 खर्च केल्या हरीशनं. चांगली सुरुवात टीम खरे तर पाहायला मिळते आहे, कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की विकेट येतील, परंतु चांगली पार्टनरशिप भागीदारी 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बीड होताना आपण पाहतोय. 25 धाबा धाव फलकावरती आपण पाहतो. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मिलिंदचा पुन्हा एकदा वापर केला जातोय. ज्या मिलिंदनं पॉवर प्लेमध्ये खरं तर 14 धाबा खर्च केला होता. त्याच गोलंदाजाचा मात्र वापर या तिसऱ्या षटकावरती आपण पाहतोय. तर पाण्याची माग केली जाते. ड्रिंक्स ब्रेक. थँक्यू.
थँक्यू डिझे. समोरच्या दिशेने होता, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला धय धक्का, फलंदाज होईल बाद. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिला खेळाडू क्रमांक मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन सुरेश मैदानच्या आतमध्ये एंटर होतो. वाईट बॉलचा इशारा, पंचांचा आलाय. तिथे धाप. वेगानं चेंडू फेकायचा होता परंतु स्टंपच्या बाहेर थोडंसं पीच उदाहरण आपण पाहिलं. स्टंपचा बाहेर जास्तच लाईन थोडीशी खराब. अवंतर धावेनं धावपलकावरती धाबा 26-26. 5ची टॉप एज. लेग स्क्लिपकडे चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खरं तर मिलियनची या षटकामध्ये चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला जरूर आपण थोडीशी खराब लाईन लेंथ शॉर्ट पीच पद्धतीचे चेंडू पाहायला मिळेल, परंतु या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, एक चेंडू खराब जरूर फेकला परंतु चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी होताना पाहतोय. खराब चेंडू, फुलटॉस, त्याला फुलटॉला दिलाय. अगदी मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. मॅक्सिमम हिट, बॉल सीमारेषा पलीकडं 6 धाब्यांसाठी ठोकलाय. षटकार. थँक्यू सो मच. ज्यावेळेस गोलंदाजाचं कौतुक केलंय ना त्यावेळेस गोलंदाजनी खरं तर मार खाल्लाय. खराब चेंडू फेकलाय. यावेळेस पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडं 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. लाईन लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते. अगदी जर का आपण विचार केला तर शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू भरपूर पाहायला मिळाले आणि त्यावरती आता आक्रमणाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. खराब लाईन पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंद आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती. पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळतो चेंडू क्षेत्ररक्षकापासून थोडंसं लांब. सिंगल या चेंडूवरती मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघ आता एक चांगल्या दिशेकडे वाटचाल करतोय. 33 धाबा धावपटलावरती आपण पाहतो. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की एक उच्चांक स्कोर या मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी रोखण्यामध्ये आता यश प्राप्त होतंय गोलंदाजाला. चांगला फटका पाहायला मिळते. शॉट मध्ये होता चेंडू, त्याला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. 42 धाबा धावपटलावरती 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक दमदार सुरुवात आपण पाहतोय. खरे तर टीम KG इलेक्ट्रॉनिक कडाव संघाची एक दमदार सुरुवात आपण या मॅच मध्ये पाहतोय.
अगदी गोलंदाजावरती जणू काही तुटून पडलेत. पहिले षटक मिडलनं फेकलं त्यामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये हरेशनं थोडंसं कमबॅक केलं 11 धाबाचं षटक. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मिलिंदच्या वरती विश्वास दाखवला होता. त्या षटकामध्ये देखील तब्बल 17 धाबा आल्यात. चौथ्या षटकाचा वापर केला जातोय. गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती. वैभव रिवर्सने खेळलेत गॅपमध्ये. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकापासून चेस लांब आहे त्यामुळे चेंडू अडवणं कठीण होईल. सीमारेषा पलीकडं 4 धाबा. थँक्यू सो मच सह्याद्री वॉरियर्स. खरं तर आज संघाची गोलंदाजी थोडीशी मागच्या मॅचमध्ये देखील खराब झाली होती आणि त्याच खरे प्रयत्न त्याच उद्देशानं तो सामना त्यांना गमावा लागला होता. ह्या मॅचमध्ये चित्र तेच पाहायला मिळाले. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा फुल टोला पैसा उसूल मॅक्सिमम तब्बल देऊन जातील 6 धाबा. षटकार थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. सह्याद्री वॉरियर्स संघाला लीड करतायत. मोहन पारदे आज नाराज असतील गोलंदाजीवरती. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्या अनुसाराने पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव होती तिकडे 4 धाबा. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डिझाय. थँक्यू सो मच. जे म्हटलं जातं घर फिरले की बासही फिरतात. मैदानाच्या आतमध्ये जणू काही ते चित्र पाहायला मिळत आहे. जिथे 1 धाबा आहे तिथे 4 धाबा दिल्या जात आहेत आणि इथून अर्धशतक कंप्लीट. 50चा पल्ला गाठलाय. दाफुलकावरती आपण पाहतोय. बॅटची कडा आणि इथून मात्र चांगलं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. फलंदाज राजचा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे राजसाठी. अर्धशतक या स्पर्धेतला पहिला अर्धशतक खरं तरी पाहायला मिळते आहे आणि हे अनिल दोने या साहेबांकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूसाठी आलेला आहे. लोअर फुलटॉसचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धाबा दाफटल्यावरती आपण पाहतोय तब्बल थँक्यू सो मच. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये राजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकूण धाबा संख्या 58 वरती संघ जाऊन पोहोचता 58. 58 धाबा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि बघा कुठल्याही खेळाडूने घरी जाऊ नये. जरी मॅच आपल्या 2 किंवा 3 मॅच जरी आपण हरलेत तरी त्या खेळाडूने घरी जायचं नाही आहे. आणि जर एखादा खेळाडू गेलास तर मग या स्पर्धेमधून त्या खेळाडूला बॅन करण्यात येईल अशी सूचना आयोजकांकडून येते. 2 वर्ष तब्बल त्या खेळाडूला बॅन केलं जाईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
फटका चांगला आहे, ताकदीचा बापन, मनगठी ताकद, मिड विकेटला क्लिअर करतोय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय फलंदाज राजना. सुरेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच लेनचा बॉल पुन्हा एकदा हुक केले, जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक खराब पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये? ना एकदा त्याच दिशेने जणू काय ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू त्याच दिशेने त्या क्षेत्ररक्षकाच्या मागे लागला की काय, परंतु यावेळेस चांगली फिल्डिंग. सिंगलसाठी रोटेम स्ट्राईक रोटेन केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 69 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आहेत. निर्णायक क्षणी या 4 धाबा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. फलंदाज राजच्या बॅटमधून, ज्याचा अर्धशतकाच्या या दिवसामध्ये खरे तर पहिला खेळाडू आहे ज्याच्या नावावरती या अर्धशतक आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आपण या मॅचमध्ये त्याची पाहिली. सुरुवातीच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स थोडासा खराब झाला होता, या मॅचमध्ये खरं तर जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळते आहे. स्वतःवरती जरूर नाराज, लो फुलटॉसचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता. तो मिस टायमिंगचा स्ट्रोक पाहायला मिळाला, तर त्या आतमध्ये चेंडू विचल फेक होईल. सिंगल दाब्या चेंडूवरती येते. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हरी केलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र षटक कंप्लीट झाले. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. राजज आपली बॅटवरती करत तब्बल 55 धावांची लाज सबाब पारी या मॅचमध्ये त्यांनी खेळले. खरे तर एक जबरदस्त खरं तर